नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज. सत्यदेवाच्या माहितीमुळे त्यांचे भाषणामुळे उलट साधवानाचे समज व्यक्त केले. सत्राच्या शापामुळे नवच्या वादामार दुःख झाले. त्यांच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. तेव्हापासून मानशी पिढी मारिया प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी बोलवलेले आहे. साधुवानाचे मुलगे कलावती बरोबर भिक्षा मागू लागले. एक दिवस ते कलावती अशा ब्राह्मणाच्या घरी थोड्याच वेळात अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी सुरुवात होते. आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. अतिशय उत्कृष्ट अशी पारितोषिक या मंडळाने महिलांसाठी ठेवलेले आहेत. त्या 3 स्टार्ट तयार 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 मारून नाही नेत. लेट नाही व्हायचं. आता परत लेट झाले आवडते ना, लेट नाही व्हायचं. हा कोण कोण आलं येत थोडं चला. तुम्हीच आवड झाल्या. तुम्हाला काही होतं आधी काही संकटात नाही. लय राजू नका. बसा बसा बसा. चला तुम्ही कोण कोण आवडलं? तुम्ही आवडल्या ये तुम्ही आता बसा खाली. बसा बसा बसा. हा आवडलं तुम्हालाच कळलं नाही का आवडलं. बसा तुमच्या जागेवर बसा. फक्त पुढं नका. हा आता तुम्ही 4 महिने
मुंबईला नेहमी असतात मागे पुढे आणि मंडळाने आम्ही प्रत्येक मंडळात दुसरे मंडळ चालू केलं की आम्ही सर्व एकत्र येण्यासाठी महिन्यातून एकदा सांगपडेल आम्ही राहतो त्याच ठिकाणी स्टेशनच्या बाजूला एक चांगला असं रूम डीजे रूम केलेलं आहे त्या ठिकाणी परसूच्या मंडळाला बी त्या ठिकाणी आम्ही आयोजित करतो आणि त्यांचाही त्या ठिकाणी फंड आणि येतोवरती जे काय विचार सुविचार जे असतात एकमेकांना देवाणघेवाण करत असत अरुण सांगायचं म्हटलं तर आम्ही त्या ठिकाणी सर बी आलेले आहेत महाराज बी आलेले आहेत त्या ठिकाणी परत आमच्या मंडळाचं जे काय आहे ते देवाणघेवाण केलं होईल प्रत्येकाशी मिळतं जुळतं कोणाच्या अडीअडचणी सोडण्याचं काम करत असतो आम्ही तसेच आज या ठिकाणी अरुण शेठ हे माझे वर्ग या याच्यात नाही आता आम्ही आज आमचा जो सत्कार केला सेवानिवृत्तीचा या शेवटला म्हणतात ना याच्यासाठी केला होता आता असं शेवटचा दिवस गोडवा सरांचा सुरेश गंधरे मी आणि यशवंत शेठ गणेश मंडळाचा कार्यक्रम जत्रा संपन्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी सालाबादप्रमाणे आयोजित करतो. अनेक गावातली असणारी माणसं आणि मुंबईची सगळी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेलेली माणसं एकत्र येऊन एक अतिशय आनंदाने हा उपक्रम तुम्ही संपन्न करता आणि सगळ्यांना या आनंदामध्ये सहभागी करून घेता आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील सातत्याने बोलवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. आम्ही देखील वेळात वेळ काढून आपल्याला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिलो. राजकीय जीवनामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो. धंद्रे सर शिक्षक झाले, शांताराम धंद्रे साहेब पोलीस अधिकारी झाले, सुरेश धंद्रे साहेब पोलीस अधिकारी झाले, यशवंत धंद्रे साहेब उद्योजक मुंबईमध्ये झाले. आम्ही सगळे एका वेळेला शाळेमध्ये शिकलेलो मंडळी, परंतु आमची नाळ तुटली नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी काम करत असलो तरी या ना त्या कारणाने कायम जवळ राहिलेलो आहे. त्या ठिकाणी संक्रत करता येतात अशा पद्धतीचा अनुभव माझ्या गाठीशी कायम राहिलेला आहे आणि म्हणून येईल त्या प्रसंगाला सामोरं जायचं ही भूमिका सातत्याने घेतलेली आहे आणि कुठल्याही प्रसंगाला न डगमगून जाता आतापर्यंत वाटचाल केलेली आहे. पुढच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य निश्चितपणाने ही वाटचाल अशाच पद्धतीनं दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमची चालू राहणार. अरे चापसून बघायला काय ते व्यापारी व्यापारी काय अरे मी तर अल्पामध्ये घेणार काही वर्णन तुमचे गुण अगदी बरोबर आहे मामा. उद्या का तारी नाही पाचशे नाही हे महिमान नामाचे वा क्या बात आहे, क्या बात आहे. आता हे मी प्रमाण देतो हिंदी डायरेक्ट छान छान मामा छान नाम घेऊन आलो बाबा. अरे मी आजारी होतो श्वास मला भेटायला तर यायचं ना मग. अरे मामा आता एवढ्या सुविधा निघाल्या साधा फोन करायचा ना. आजार नाही भयंकर वाईट होता. मोठा आजार आजार म्हणजे काय का मुतखड्याचा आजार. मामा त्या आजाराचे नाव गोष्टच काढू नका बघा. सागर त्याच आजाराची चौकशी करत करत जुन्नर पासून खेळला आलो बघा. म्हणजे डायरेक्ट जुन्नर पासून खेळला आले. खेळला मला तज्ञ डॉक्टर गावले उच्च दर्जाचं शिक्षण. हा म्हणलं पुन्हा